नाही, बहीण निघाली सासरलाई, बहीण निघाली भावाची लाडी। आज खऱ्या अर्थानं या शिवकर गावातील न भूतो न भविष्यात एक अविस्मरणीय क्षण सोहळा आज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी साजरा करतोय आणि त्याचं धन्यवाद मी या ठिकाणी देईल ज्यांचे खऱ्या अर्थानं 39 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून ज्यांनी सेवा केली त्यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा अभिष्ट चिंतन सोहळा पण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। त्या म्हणजे अर्थात निर्मला नारायण कांबळे यांना जरा जोरदार टाळ्यातून आपण शुभेच्छा या ठिकाणी देऊया, कारण त्यांच्या माध्यमातून बरेचसे व्यक्तिमत्व या ठिकाणी घडलेले आहेत, बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत, बरेचशा विद्यार्थ्यांना मुलांना त्यांनी संस्कार लाभलेले आहेत आणि तेवढे संस्कार त्यांच्या 4 मुलांना देखील त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं वाटतं की ज्या चित्रपटाच्या माध्यमातून ज्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत मी त्यांच्याकडे पाहतोय, अलकाताई आपल्याकडे पाहण्यासाठी त्यांची नजर आतुरलेली आहे की ह्या ठिकाणी एकही अशी भगिनी नसेल की तिने आपला महाजी साडी चित्रपट पाहिला नसेल। हात उंच करा किती जणींनी ताईंचा चित्रपट पाहिलेला आहे माझ्या सर्व भगिनींनी। आणि ताई तुम्हाला पाहण्यासाठी मी करतो एकदा उभं राहून त्यांना आमच्या या सर्व माझ्या भगिनींना या ठिकाणी आपण अभिवादन करावं आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या शिवकर नगरीमध्ये ज्यांना आत्तापर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून पाहत आलो आणि आत्तापर्यंत त्यांच्या भाऊक आपण पाहून त्या ताईंना अभिवादन केलं त्या अलकाताई कुबल यांचं या ठिकाणी या शिवकर नगरीमध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतोय। मी ताईंना विनंती करतो, सन्माननीय महेंद्र शेठ घरात आपणास विनंती करतो, मान्यवरांना विनंती करतो की या कार्यक्रमाची सुरुवात करण्याअगोदर आपण महामानवांना अभिवादन या ठिकाणी करावं आणि पुढील कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। मी बुद्धिजन महासंघाचे सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्रजी मोरे असतील, सन्माननीय कांबळे गुरुजी असतील, मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेशिल्पकार विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमाला या ठिकाणी आपण अभिवादन करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी खास करून कांबळे परिवाराच्या वतीनं प्रवीण शेठ कांबळे परिवारच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतोय। मी आजच्या ह्या सत्कार मूर्ती निर्मला नारायण कांबळे आपणास देखील विनंती करतो की आपण अभिवादन या ठिकाणी करावं। या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सन्माननीय नरेंद्रजी गायकवाड साहेब या ठिकाणी असतील, महेशजी साळुंके या ठिकाणी उपस्थित असतील, या आपल्या शिवकर गावचे सरपंच आनंदजी ढवळे या ठिकाणी उपस्थित असतील, या सर्व त्या उपसरपंच उपस्थित असतील, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित असतील, या सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण महामानवांना या ठिकाणी अभिवादन करावं। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं। धन्यवाद। उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी करतोय की आपण सर्वांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं। आज या अभिष्ट चिंतन सोहळा आणि सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या उपस्थित मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मान सोहळ्याला ठिकाणी सुरुवात आपण या ठिकाणी करतोय। खरं तर फक्त आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत आजच्या ह्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आपण या ठिकाणी करतोय। मी प्रथम मान या ठिकाणी या शिवकर गावाचे सरपंच असलेले आनंद ढवळे आपणास या ठिकाणी देतोय, म्हणजे आपल्या शिवकर गावाच्या वतीनं ज्या महाराष्ट्राच्या लाडक्या सुप्रसिद्ध अभिनेत्री
आपल्या शुकर गावामध्ये या ठिकाणी आलेले आहेत, म्हणून एक गावाचे प्रमुख म्हणून आम्ही आपणास विनंती या ठिकाणी करतोय की महाराष्ट्राच्या लाडक्या सुप्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई कुबल यांचं आपल्या ह्या शुकर नगरीच्या वतीनं त्यांचं आपल्या गावामध्ये या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा अशी विनंती आपणास करतो. जोरदार टाळ्यांची गजरात सुप्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई कुबल आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि अशा या सुंदर अशा सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजक असलेले प्रवीण शेठ कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित इंटरनॅशनल कामगार नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष महेंद्रजी घरत साहेब, महेंद्र शेठ घरत यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं ही विनंती मी प्रवीण शेठ कांबळे आपणास या ठिकाणी करतोय. कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेब यांचं देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात ह्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचं देखील स्वागत. मी पुढील सन्मान करण्यासाठी प्रज्ञेश कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय. भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्मान्य महेंद्रजी मोरे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती मी प्रज्ञेश कांबळे आपणास या ठिकाणी करतोय. प्रज्ञेश कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी मोरे साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत. मी पुन्हा एकदा प्रवीण शेठ कांबळे आपण विनंती या ठिकाणी करतोय. शुकर गावचे सरपंच सन्माननीय आनंदजी ढवळे यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय सरपंच आनंदजी ढवळे आपलं देखील सोहळ्या निमित्तानं आपलं देखील या ठिकाणी स्वागत. मी प्रज्ञेश कांबळे आपणास पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित उपसरपंच रवींद्रजी ढवळे यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. प्रशांत कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतो की स्वागतासाठी आपण पुढे यायचे. प्रशांत कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय. काँग्रेसचे माजी अध्यक्ष सन्माननीय कटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कटेकर साहेबांचं देखील आजच्या ह्या निवृत्ती सोहळ्यानिमित्तानं अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं साहेब आपलं देखील या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं आपलं देखील या ठिकाणी स्वागत. मी प्रमोद कांबळे आपण विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित सन्माननीय काशीनाथ कांबळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय. मंचावरती उपस्थित सन्माननीय प्रमोद कांबळे आपण विनंती या ठिकाणी करतोय. काशीनाथ कांबळे गुरुजी यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं. नितेश कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावर उपस्थित सन्माननीय नरेंद्रजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. नितेश शरद कांबळे सन्माननीय मंचावर या ठिकाणी उपस्थित प्रशिक्षक शिक्षण संस्थेचे चेअरमॅन सन्माननीय मोहन गायकवाड सर यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय. कांबळे परिवाराच्या वतीनं प्रशिक्षक शैक्षणिक संस्थेचे चेअरमॅन सन्माननीय मोहन गायकवाड सर आपलं देखील या ठिकाणी स्वागत. मंचावरती उपस्थित दादा विनंती करतो कांबळे परिवाराच्या वतीने सन्माननीय महेशजी साळुंके साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं.
सन्मान्य महेश साळुंकेजी आपलं देखील या ठिकाणी स्वागत. विद्याताई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. प्रिया प्रवीण कांबळे विद्याताई कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की विद्याताई गायकवाड यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं. मी पुढील स्वागत करण्यासाठी मी प्रिया प्रवीण कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आमच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या बरेच भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करावं. आमच्या ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी असलेल्या सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य प्रांजल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रांजल पाटील आपलं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. प्रांजलजी पाटील आपलं देखील या नृत्य सोहळ्यानिमित्तानं प्रांजल पाटील आपलं देखील या ठिकाणी स्वागत. प्रांजल पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच प्रांजल पाटील आपलं देखील या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतोय. मी प्रिया ताई आपणास पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. मोनिका ताई पोपेट या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करावं. रेश्माताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत करावं. आणि सुरेखाताई टोपले, ऋतुताई पाटील या सर्व आमच्या ग्रामपंचायत महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. या प्रियाताई कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतो की मोनिकाताई पोपेटा ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आपण स्वागत करावं. ग्रामपंचायत सदस्य रेश्माताई पाटील आपलं देखील या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आपल्या ठिकाणी स्वागत. रेश्माताई टोपले आपलं या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. ऋतुताई अक्षय पाटील आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. मी प्रियाताई आपल्या विनंती करतो की आमच्या या सर्व मान्य भगिनींचं आपण स्वागत करावं. आमच्या ग्रामसेविका या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील स्वप्नाली मॅडम यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतोय. प्रियंकाताई कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतो की स्वप्नाली मॅडम यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावं. ग्रामसेविका मॅडम उपस्थित आहेत. उपस्थित मंगेजी डोळे यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. कांबळे परिवाराला विनंती या ठिकाणी करतो की मंगेजी डोळे यांचं देखील आपण आजच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं स्वागत करावं. यादव आणि MC गायकवाड साहेब आपलं देखील आम्ही या ठिकाणी कांबळे परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. त्या स्वागताचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा.
सजी कांबळे MC गायकवाड आपलं देखील या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं कांबळे परिवाराच्या वतीनं आपलं देखील या ठिकाणी स्वागत. सचिन कांबळे आपलं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो कांबळे परिवाराच्या वतीनं. सचिन कांबळे जे आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. राहुलजी गायकवाड आपलं देखील कांबळे परिवाराच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सेवानिवृत्ती निमित्तानं स्वागत करतो. मी कांबळे परिवाराला विनंती या ठिकाणी करतो की सचिन कांबळे यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं. राहुलजी गायकवाड आपलं देखील या ठिकाणी स्वागत. रमेशजी कांबळे आपलं देखील मी MC गायकवाड साहेब आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. सुधीरजी पवार आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. सुधीरजी पवार आपणासाठी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. सुधीरजी पवार आपलं देखील स्वागत. सुनीलजी वाघ म्हणजे आपलं देखील सोहळ्यानिमित्तानं आपलं देखील या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. माजी सरपंच सन्माननीय लक्ष्मणजी तुपे साहेब आपलं देखील या चिंतन सोहळ्यानिमित्तानं कांबळे परिवाराच्या वतीनं स्वागत. माया पाटील जी आपलं देखील मी कांबळे परिवाराच्या वतीनं या सोहळ्यानिमित्तानं माया पाटील आपलं देखील या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. रमेशजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रमेश कांबळे साहेब यांचं देखील मी कांबळे परिवाराच्या वतीने स्वागत करतो. रमेशजी कांबळे आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मान्यवर भगिनींचं माझ्या समोर सन्मान्य भास्कर पाटील सर आपलं देखील आम्ही या ठिकाणी कांबळे परिवाराच्या वतीने स्वागत करतोय. भास्कर पाटील सर आपणास विनंती या ठिकाणी करतो की आपण मंचावरती यावं. आजच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं कांबळे परिवाराच्या वतीनं आपलं देखील या ठिकाणी स्वागत. गौतमजी जाधव आपलं देखील अभिषेक सोहळ्यानिमित्ताने या ठिकाणी स्वागत. गौतम जाधव आपणास विनंती करतो की आपण मंचावरती यावं. आपलं देखील कांबळे परिवाराच्या वतीनं स्वागत. अनिरुद्ध जाधव या ठिकाणी मी कांबळे परिवाराच्या वतीनं स्वागत करतोय. अनिरुद्ध जाधव साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतो की आपण मंचावरती यावं. आजच्या बेटचिंतन सोहळा आणि सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. ॲडव्होकेट अनिरुद्ध जाधव आपलं देखील कांबळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. बरेचसे मान्यवर या ठिकाणी आहेत. जर चुकून माझ्याकडे कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. आपणा सर्वांचं मी प्रवीण कांबळे आणि कांबळे परिवाराच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करते. रामदासजी ढवळे आपलं देखील या ठिकाणी स्वागत करते. गौतम जाधव आपणास विनंती या ठिकाणी करतो की आपण मंचावरती यावं. गौतम जाधव आपलं देखील कांबळे परिवाराच्या वतीनं स्वागत. माजी सरपंच बुर्दुल रेश्मा जाधव मॅडम उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतोय. विशाखाताई कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतो की रेश्माताई जाधव यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. विशाखाताई कांबळे आपणास विनंती या ठिकाणी करतोय की बुर्दुलचे माजी सरपंच रेश्माताई जाधव यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. रेश्माताई जाधव बुर्दुलच्या सरपंच रेश्माताई जाधव आपलं देखील कांबळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो.
सुनीलजी वाघपंजी आपण विनंती या ठिकाणी करतोय की आपण मंचावरून येऊन स्थानापन्न व्हावं. धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांचं. आज या सोहळ्यानिमित्तानं अर्थातच सेवानिवृत्ती आणि अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं आलेल्या आपणा सर्वांचं खास करून निर्मला नारायण कांबळे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व अंगणवाडी सेविकांचं, शिवकर गावातील माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं आणि मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं, माझ्या सर्व पत्रकार बंधूंचं, माझ्या सर्व समाज बांधवांचं मी प्रवीण कांबळे परिवाराच्या या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं आणि अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. जर चुकून माझ्याकडे कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांना क्षमा या ठिकाणी त्यांची मागून मी आलेल्या आपण सर्वांचंच मी कांबळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत या ठिकाणी करतोय. आणि या स्वागत आणि सन्मान सोहळ्यानंतर तुकारामजी तुपे आपणास विनंती करतो की आपण मंचावरती यावं. तुकारामजी तुपे आपलं देखील कांबळे परिवाराच्या वतीनं स्वागत. तळेवाडी सरपंच आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. आलेल्या आपणा सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून शब्दी स्वागत या ठिकाणी करतोय. मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर असलेले माझ्या सर्व मान्यवरांचं, माता भगिनींचं, माझ्या बांधवांचं, समाज बांधवांचं आणि शिवकर गावातील सर्व ग्रामस्थ मंडळींचं मी प्रवीण कांबळे आणि कांबळे परिवाराच्या आलेल्या आपण सर्वांचं स्वागत करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं, मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करूया. आणि या स्वागत सोहळ्यानंतर मी मंचावरती उपस्थित खऱ्या अर्थानं आज प्रवीण कांबळे यांचे बंधू जे पनवेल महानगरपालिकेमध्ये आरोग्य निरीक्षक आहेत पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. त्या कार्यक्रमाचा प्रस्तावित ते करणार होते पण या ठिकाणी जबाबदारी राज सदावर्ते यांच्यावरती सोपवलेली आहे. आणि राज सदावर्ते आपणास मी विनंती या ठिकाणी करतोय की याच्या या सेवानिवृत्ती आणि अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं आपण प्रस्तावित करावं. नमस्कार सर्वांना. मी काही जास्त वेळ घेणार नाही कारण कार्यक्रमाची जी उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचलेली आहे. कारण आपल्या या शिवकर गावामध्ये महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री माहेरची साडी फेम ज्यांना आपण पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी केलेली आहे अशा अलका कुबलताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या रायगड जिल्ह्याचे डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि आंतरराष्ट्रीय कामगार क्षेत्रामध्ये त्यांचं नाव खरोखरच संपूर्ण देशामध्ये झालेलं आहे असे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष महेंद्रजी घरत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी शिवकर ग्रामपंचायतचे तरुण तडफदार आणि आमचे मित्र सरपंच म्हणून आनंदजी ढवळे साहेब आहेत. तसेच उपस्थित सर्व मान्यवर, मी सर्वांची नावं घेऊन वेळ जास्त वाया घालवणार नाही कारण ऑलरेडी सत्कार समारंभ स्वागतामध्ये वेळ झालेला आहे. या ठिकाणी आपण सर्वजण आलेला. कार्यक्रमाचं नियोजन अशा प्रकारचं आहे की प्रवीण शेठ कांबळे त्यांच्या मातोश्री निर्मलाताई नारायण कांबळे यांचा सेवानिवृत्ती आणि अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी शिवकर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम आयोजित करत असताना त्यांना बघा, आपण ज्या मातोश्रीला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत, ज्या माऊलीला शुभेच्छा देण्यासाठी आले आहोत, या मातोश्रीनं आपल्या 4 मुलांना चांगलं संगोपन केलेलं आहे, चांगलं या ठिकाणी चांगलं पालनपोषण केलेलं आहे. आणि आपण पाहत आहात, आपण शिवकर गावचे रहिवासी आहात, आपण पाहत आहात 4ही मुलं, मग प्रवीण असेल, प्रमोद असेल, प्रशांत असेल, प्रज्ञेश असेल आणि त्यांच्या सर्व सुना आपण पाहत आहात की अतिशय चांगल्या पद्धतीने गुण्या गोविंदाने या गावामध्ये त्या राहत आहेत, वागत आहेत. हे सगळं जे आहे या माऊलींनी केलेले संस्कार आहेत, या माऊलींना त्यांना दिलेली शिकवण आहे. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं माऊलींनी जे शिकवण त्याची परतफेड करता येत नाही, परंतु छोटे का निका असू दे अशा कार्यक्रमाचं आयोजन प्रवीण शेठ कांबळे यांनी करण्याचं या ठिकाणी आयोजलं. मग या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचं असा जेव्हा प्रश्न पडला तर त्यांच्या आईच्या आवडत्या अभिनेत्री कोण आहेत तर त्यांना
की तुमच्या आवडत्या अभिनेत्री कोण आहे त्यांना आपण आणू, तर त्यांनी पहिल्यांदा अलकाताई आपलं नाव सांगितलं की मला माझी आवडती अभिनेत्री आहे अलकाताई कुवल, त्या माझ्या अभिनेत्री आहेत. तर त्यांनी पहिल्यांदा सिक्रेट ठेवलं, त्यांनी सांगितलं नाही की आपण तुम्हाला आणणार आहोत. त्यांनी पहिल्यांदा तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला, तुम्हाला विनंती केली आणि आपलं पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो की आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन या छोट्याशा गावामध्ये आपण आलेला आहात. त्यांचं आपण पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो. कार्यक्रम या ठिकाणी पुढे चालू राहणार आहे. प्रास्ताविकाची जबाबदारी माझ्याकडे का आली हे प्रवीणजी मोकर यांनी सांगितलेलं आहे, पण एक कुटुंबातील एक घटक म्हणून, एक त्यांचा मित्र म्हणून त्यांनी मला सांगितलं की प्रास्ताविक तुम्ही या ठिकाणी करा, कारण या माऊलीने या गावासाठी 35 वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचं आपण त्यांना म्हणूया की मानधन, आपल्याला तर माहितीच आहे की अंगणवाडी सेविकेला किती मानधन असतं. आता थोडंफार वाढलं असेल, परंतु अशी परिस्थिती असताना बड कष्ट करून त्यांच्याबरोबर त्यांचे पती तेही जॉब करत असताना कुठल्याही प्रकारची सरकारी नोकरी किंवा कुठल्या प्रकारचं असं मोठं त्यांच्याकडे काहीच नसताना देखील त्यांनी मुलांचं संगोपन केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये ही चारही मुलं आज एक उद्योजक म्हणून या गावामध्ये प्रसिद्धीला आलेले आहेत. त्यांना सर्वांना मी पुढील त्यांच्या वाटचालीमध्ये शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद राज. भले आपण नाही, पण जेवढे शॉर्टकट पण एकाच काही अंतरामध्येच आपण बरंचसं जीवनपट आपण या ठिकाणी सांगितलं, त्याबद्दल सदावरती आपण मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय. आणि जास्त वेळ न घालवता पुढील कार्यक्रमाला आपण वळतोय. आणि ज्या माऊलीची इच्छा होती आणि त्या माऊलीची इच्छा खऱ्या अर्थानं त्यांच्या ह्या 4 मुलांनी या ठिकाणी केलेली, आणि ती म्हणजे कुणाला जर बोलवायचं असेल तर त्या अलकाताईने बोलवा. म्हणून मी अलकाताईने विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभ हस्ते आमच्या या माऊलीचं आपण सन्मान करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. मी अलकाताई आपणास विनंती या ठिकाणी करतोय की 39 वर्ष ज्या माऊलींनी खऱ्या अर्थानं अंगणवाडी सेविका म्हणून जिने सेवा केली, माऊलीचं आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. ह्याच्यासारखा दुसरा आनंद त्या माऊलीला मिळू शकत नाही. आणि हा आनंद मिळून देण्याचं भाग्य त्यांच्या 4ही मुलांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तमाम जमलेल्या माझ्या ग्रामस्थ मान्यवरांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांच्या गजरात सुप्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या शुभ हस्ते निर्मला नारायण कांबळे यांचं अभिनंदन या ठिकाणी होते. जोरदार टाळ्या वाजवून त्यांना आपण या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देऊया. यस, 4ही मुलं, यस, त्यांची 4ही मुलं, प्रवीण असेल, प्रज्ञेश असेल, प्रमोद असेल, प्रशांत असेल, 4ही मुलांना. कारण हा खऱ्या अर्थानं या माऊलीला दिलेली आयुष्यभरातून केलेलं प्रेम, आयुष्य केलेली माया, ममता ही एका कार्यक्रमाच्या इथून आयुष्यभराची आठवण आपण या ठिकाणी दिलेली आहे. आणि हा नेत्रदीपक दैदीप्यमान सोहळा न भूतो न भविष्यती असा साठवून ठेवण्यासारखा सोहळा खऱ्या अर्थानं कांबळे परिवाराने या ठिकाणी दिलेला आहे. माता भगिनीनं जरा जोरदार टाळ्या वाजून पुन्हा एकदा निर्मला नारायण कांबळे यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देऊया. आणि त्यांची आवडती अभिनेत्री अलकाताईच्या शुभ हस्ते त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि खास करून शुकर गावाच्या वतीनं देखील अलकाताईंचं या ठिकाणी मी सन्मान करतो. सन्माननीय सरपंच आनंद ढवळे आणि सर्व सदस्यांना विनंती या ठिकाणी करतोय. शुकर ग्रामपंचायतीच्या वतीनं देखील मी सन्माननीय सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व भगिनी, शिवकर ग्रामस्थांच्या वतीनं देखील सन्माननीय सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांना ताईंचं आणि आजच्या सत्कार मूर्ती असलेल्या निर्मला नारायण कांबळे, आईंचा सत्कार या ठिकाणी शिवकर ग्रामपंचायतीमध्ये 39 वर्ष खऱ्या अर्थाने सेवा ज्या माऊलीने केली तिचा सन्मान त्या माऊलीचा सन्मान देखील शिवकर ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी होत आहे. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी येऊन बोला तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
आणि त्याचबरोबर आणि अंगणवाडी सेविकांना देखील विनंती या ठिकाणी करतो की आपण आपल्या शुभहस्ते आपण चलो अंगणवाडी सेविकांना विनंती या ठिकाणी करतो की अंगणवाडी सेविकांच्या वतीने देखील माऊलीचं अर्थात निर्मला नारायण कांबळे यांचं देखील या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होत आहे। सर्व अंगणवाडी सेविका ज्याच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं अभिडचिंतन सोहळ्यानिमित्तानं आपली सहकारी म्हणून ज्यांनी 39 वर्ष आपल्या बरोबर ज्यांनी सहकार्य केलं, 39 वर्ष आपल्या बरोबर या ठिकाणी सहभाग ज्यांचा लाभला त्या निर्मलाताई नारायण कांबळे या सर्व त्यांच्या सहकारी सेविका ज्यांनी एवढे वर्ष त्यांच्या बरोबर त्यांनी काम पाहिलं, त्यांच्या वतीनं देखील या ठिकाणी माऊलीचा सन्मान या ठिकाणी होत आहे। सर्व सेविकांच्या वतीनं सर्व अंगणवाडी सेविकांच्या वतीनं माऊलीचा देखील या ठिकाणी सन्मान ज्यांनी 39 वर्ष त्यांच्याबरोबर सहकार्य लाभलं, त्यांच्याबरोबर त्यांची सेवा केली त्या माऊलीचं देखील सर्व माऊलींच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होत आहे। धन्यवाद माऊलींनो। आणि त्यानंतर मी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेब, सन्मान्य गटेकर साहेब मी यांना विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभहस्ते देखील रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष कामगार नेते सन्मान्य महेंद्र शेठ घरत, सन्मान्य कटेकर साहेब, सन्मान्य ताईंचा सन्मान या ठिकाणी होत आहे। रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य महेंद्र शेठ घरत साहेब ह्या दोन्ही माऊलींचे या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मान या ठिकाणी करीत आहेत। उपस्थित आपल्या माऊली निर्मलाताई नारायण कांबळे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभहस्ते हा असा सोहळा त्यांच्या पुढील वाटचालीकरिता त्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं अभिचिंतन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व शिवकर गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व नागरिक सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महेंद्र शेठ घरत साहेब यांच्या शुभहस्ते या माऊलीचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होत आहे। आणि खास करून आता कुटुंबाच्या वतीनं कांबळे कुटुंबाच्या वतीनं देखील माऊलीचा सन्मान माऊलीची 4 मुलं सुना नातवंडे त्यांच्या परिवाराच्या वतीनं देखील आपण त्यांचा सन्मान करतो। मी विनंती या ठिकाणी करतोय कांबळे परिवारातील
उपस्थित सर्वांना विनंती या ठिकाणी करतो की आपण सर्वांनी बसून घ्यायचे. सर्वांना विनंती की आपण अजून वेळ आहे आपल्याला अजून जरा 2 मिनिटं सर्व भगिनींनी बसून घ्यायचे. आपल्याला ताईंचे मनोगत या ठिकाणी आपल्याला ऐकायचे, त्यामुळे माझ्या सर्व माता भगिनी विनंती या ठिकाणी करतो की आपण सर्वांनी प्लीज थोडंसं खाली बसावं, एक सहकार्य करावं. अजून वेळ आहे, अजून त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. सर्व भगिनी विनंती करून समोर बसून घ्या. ताई सर्व बसून घ्या तुम्ही 5 मिनिटं बसून घ्या, नंतर तुम्हाला सर्वांना बोलवतो आम्ही. खास करून त्यांची 4 चिरंजीव परिवाराच्या वतीनं. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. धन्यवाद. उपस्थित सर्वांनी आता बसून घ्यायचे, सर्वांनी बसून घ्यायचे. आपल्याला ताईंचे विचार या ठिकाणी ऐकायचे, ते आपल्याला ठिकाणी मनोगत करते, ते शुभेच्छा या ठिकाणी देणार आहेत. त्यामुळे माझ्या माता भगिनी समोर उभे आहेत, त्यांना विनंती करतो की आपण बसून घ्यावं. कांबळे परिवारातील सर्व सदस्यांना विनंती या ठिकाणी करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावं. अलकाताई आपल्याबरोबर बराचसे वेळ आहे, सर्वबरोबर फोटो काढणार आहेत, आपण सर्वांना भेटणार आहेत. त्यामुळे आपण जरा थोडंसं सहकार्य करावं अशी विनंती आपण सर्वांनी या ठिकाणी करतोय. कांबळे परिवारातील सर्व सदस्य, सर्व माझ्या अंगणवाडी सेविका, आपण सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावं. सर्वांना विनंती आहे. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला. धन्यवाद. उपस्थित माझ्या सर्व समोर असलेल्या भगिनीने विनंती करतो की थोडं सहकार्य करावं. अजून आपल्याला ताईंचा सत्कार करायचा आहे, ताईंचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे, त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी ऐकायचे. त्यामुळे माझ्या समोर असलेल्या भगिनीने विनंती करतो की आपण थोडंसं सहकार्य करावं. मी सर्वांना वेळ मिळणार आहे. सर्व माझ्या समोर असलेल्या ताई लोकांना विनंती करतो की प्लीज थोडंसं जरा सहकार्य करावं. थोडंसं ताई आपल्याकडे बराच वेळ थांबणार आहेत, त्यामुळे ताई थांबा ना थोड्या वेळ, जरा प्लीज थांबा. एवढे लोक बसले, थांबा जरा, थोडं सहकार्य करावं प्लीज. विनंती करतो तुम्हाला, मी विनंती करतोय, थोड्या वेळ थांबा जरा. यानंतर आपण या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं सुप्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई कुबल यांचं आपल्या या शिवकर नगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्याबद्दल मी सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेब, शिवकरचे सरपंच सन्माननीय आनंदजी ढवळे साहेब आणि याच्या कार्यक्रमाचे आयोजक असलेले प्रवीण शेठ कांबळे यांना विनंती या ठिकाणी मी करतोय की अलकाताईंचं या ठिकाणी आपण सत्कार करावा अशी विनंती मी सन्माननीय शेठ घरत, सन्माननीय सरपंच आनंदजी ढवळे, सन्माननीय प्रवीण शेठ कांबळे या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो, जेणेकरून आलेल्या मान्यवरांच्या वतीनं, शिवकर ग्रामस्थांच्या वतीनं आणि कांबळे परिवाराच्या वतीनं ज्या प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्याला ज्या लाभलेल्या आहेत त्या अलकाताईंचं आपण सत्कार या ठिकाणी करतोय. समोर असलेल्या उभ्या माझ्या माता भगिनींना विनंती या ठिकाणी करतो की जरा प्लीज आपण जरा बसून घ्यावं. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष मनोज शेठ घरत साहेब, सन्माननीय सरपंच आनंदजी ढवळे आणि सन्माननीय आजच्या सोहळ्याचे आयोजक असलेले प्रवीण शेठ कांबळे या तिन्ही मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की आजच्या सोहळ्याच्या प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई यांचं या ठिकाणी आपण सत्कार करावा अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय. आज या माऊलीचा सन्मान करण्यासाठी अलकाताई या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचं देखील विशेष सत्कार आम्ही या ठिकाणी करतोय. मी कांबळे परिवाराच्या वतीनं प्रवीण शेठ कांबळे, सन्मान्य महेंद्र शेठ घरत, सन्मान्य सरपंच आनंदजी ढवळे या तिन्ही मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती त्यांचं या ठिकाणी आपण सत्कार करावा. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा वाजून आपण अलकाताईंचं या ठिकाणी मनापासून स्वागत या ठिकाणी करूया. त्यांचं देखील या ठिकाणी सत्कार.
धन्यवाद. धन्यवाद. उपस्थित महेंद्र शेठ घरसे यांना पुढील कार्यक्रमासाठी जायचे, त्यामुळे मी सन्मान्य रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष महेंद्र शेठ घरसे आपणास विनंती या ठिकाणी करतो की आजच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्तानं महेंद्र शेठ घरसे साहेब आजच्या निर्मलाताई नारायण कांबळे यांच्या प्रदीर्घ सेवेतून त्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्यक्रमासाठी ज्यांना फार पाहण्यासाठी आपण आतुरतेने उत्सुक आहात. 1992 साली हा चित्रपट रिलीज झाला. जसा संतोषी माता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर भरभरून चित्रपटगृहामध्ये महिलांची फार लाईन होती किंवा चित्रपटगृहे भरून गेली होती. पण माहेरची साडीनं जी चटका लावून जाणारं गाणं जे आता सुरुवातीला सादर केलं आणि निश्चितपणे महाराष्ट्रभर हा चित्रपट घराघरातून पाहायला गेला आणि ज्यांना आपण पाहण्यासाठी उत्सुक होतो ते आमचे मित्र आज प्रवीणजी कांबळे यांनी आज आईची इच्छा पूर्ण केली का बा तुम्हाला आवडती हिरोईन कोण, तुमचं नाव सांगितलं आणि ताई या निमित्तानं या शिवछत्रपतींच्या रायगड जिल्ह्यामध्ये वासुदेव बलवंत फडकेंच्या पनवेल तालुक्यामध्ये चौदार तळे ज्यांच्या नावामुळे प्रसिद्ध झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न ज्यांच्या नावानं हा जिल्हा प्रसिद्ध आहे की त्यांच्या पदस्पर्शानं चौदार तळ्याला त्यांनी एंट्री केली आणि त्याच्यानंतर ते पिण्याचं पाणी लोकांसाठी ओपन केलं. तर या अशा सर्व महान नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये आपण आलेला आहात, पनवेल तालुक्यामध्ये आलेला आहात. मी निर्मलाताईंच्या निमित्तानं सांगेन 1986 पासून अतिशय प्रदीर्घ अशी सेवा केली. अंगणवाडी सेविका काय असतात, शिक्षिका काय असतात. मी जिल्हा परिषदेमध्ये 10 वर्ष मेंबर राहिलेलो आहे, रुलिंग पार्टीचा लीडर राहिलो. त्यामुळे या सर्व व्यथा मला माहीत आहेत, किती कष्ट आहेत, कशा त्यांना काम करावं लागतं. खाऊ येतो ना येतो, गावाल्यांची लहान लहान मुलं येतात त्यांना सांभाळायची असतात. अतिशय जोखमीचं काम निर्मलाताईंनी अनेक वर्ष केले. सरपंचाने आता तुम्हाला सांगितलं की आम्ही बाईंच्या हाताखाली घडलो आणि आम्ही सर्व विद्यार्थी आहोत अशा प्रकारची भावना त्यानं व्यक्त केली. निश्चितपणे अतिशय सुंदर आपण चांगलं काम केलं. हे करत असताना 4ही मुलं, प्रवीण आमचा नेता आहे, काँग्रेस पक्षाचा नेता आहे, चांगलं काम करतो, शेरो शायरी पण चांगली करतो. आमच्याकडे काँग्रेसचे नेते आज तो का बोलला ते समजलं नाही मला, पण कुठलेही नेते आले तो महेंद्र शेठ मला 5 मिनिटं बोलायचं आहे, तर शेरो शायरी तो अतिशय चांगली करतो. पण 4ही मुलांना चांगल्या प्रकारे आपण शिकवलं. या गावाच्या मुलांची जबाबदारी घेत असताना आपल्या या मुलांना चांगल्या प्रकारे मार्गी लावण्याचं आपण काम केलं. आणि मुलांना सॅल्यूट आहे का आई. मी एकच सांगतो का महेंद्र, आज मी आता ऑक्टोबरमध्ये 161 देशांची निवडणूक झाली मोरोक्कोमध्ये, त्याच्यामध्ये निवडून आलो. मी गेली 37 वर्ष ताई या कामगार क्षेत्रात काम करतो. सगळ्या बंदरामध्ये माझ्या युनियन आहेत. पण हे करत असताना आई वडिलांची सेवा करा आणि आई वडील यांना विसरू नका. आई वडिलांना जो विसरला त्याची प्रगती बिलकुल होत नाही, हे मी लोकांना आवर्जून सांगतो. आणि मी लोकांना सांगतो, मी कैलास मानसरोवरपासून 12 ज्योतिर्लिंग सगळे देवस्थान मी केलं, परंतु देव मला कुठेही सापडला नाही. देव माणसामध्ये आणि आईवडिलामध्ये सापडला आणि म्हणून प्रदीर्घ सेवा केली आणि म्हणून आज मी या उंचीवर आहे. सगळ्या बाबतीत पुढे यायला मला राजकारणात, समाज अर्थकारणात, पण आई वडिलांना भेटल्याशिवाय माझा कधी दिवस गेला नाही. अनेक वर्ष मी आई वडिलांची सेवा केली. अगदी 89 पर्यंत वडील जगले, 85 पर्यंत आई जगली, पण त्या पद्धतीनं त्यांना सर्व तीर्थक्षेत्राचे सगळ्या प्रकारचं काम केलं. आणि म्हणून तुम्हाला मी तुमचं सर्व 4ही मुलांचं कौतुक करतो आणि तुमचं पण करतो. कारण त्यांना सांगितलं बा नेहमी आपण नवऱ्यांचा सत्कार बायकांचा सत्कार होतो. पहिल्या मुलं तुमचा निर्मलताई मुलं बाबा दोघांचा सत्कार झाला असा मुद्दा मी वडिलांना बोललो का आपण एक चांगली अशी पर्वणी या शिवकर गावामध्ये आणली. आता येता येता चर्चा झाली सरपंचाबरोबर. गाव अतिशय प्लॅन गाव आहे. आता रस्ते पण चांगले झालेत. मॅडमने विचारलं का किती लोकसंख्या आहे, 5000 आहे. आता चांगल्या पद्धतीने गावं विकसित होत आहेत. मी त्यांना सांगितलं तर रायगड जिल्हा हा सर्वात प्रगतिशील जिल्हा आहे का. याच्या अटल सेतूनंतर आमच्याकडे फार
किमती जमिनीच्या अप्रिशिएट झाल्या. आता एअरपोर्ट साधारण ऑगस्टमध्ये ओपन होणार, जुलै खरी तारीख मार्चची होती पण ती पुढंपर्यंत गेलेली आहे. मल्टीमॉडल कॉरिडॉर होते. आता इथं जमिनीच्या किमती पेटलेल्या आहेत. सर्वात जास्त प्रगत जिल्हा हा आहे, सर्वात जास्त औद्योगिकरण झालेला जिल्हा आहे आणि हा शिवछत्रपतींचा जिल्हा आहे. याच्यामध्ये पूर्वी आज आपण विचार केला तर 35-36 वर्षापूर्वीची परिस्थिती अतिशय बिकट होती. आज निर्मलताईंनी त्यावेळेला जे काम केलं आहे ते निश्चितच चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. आणि आपण सांगतो का 50% महिला आहेत. आज आपण परवा युद्ध झालं आणि जेव्हा महिला तिथं स्क्वॉड्रन लीडर आल्या, नेव्हीच्या महिला आल्या, एअरफोर्सच्या महिला आल्या आणि अशा प्रकारे महिला ज्या आल्या का त्यांनी शरद पवार साहेबांनी परवा सांगितलं का महिलांना जेव्हा मला तिथं प्राधान्य द्यायचं होतं, जगभर महिला सैनिकांमध्ये आहेत पण आपल्या सर्व सेना दलाच्या तिन्ही प्रमुखांनी विरोध केला आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं का तुम्ही जरी प्रमुख असल्या 4 बैठकामध्ये तुम्ही नकार दिलात पण संरक्षण मंत्री मी आहे आणि लोकांनी मला निवडून दिले का मी निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी तो निर्णय धाडशी घेतला. आज आपल्या महिला सर्व सेनादलामध्ये काम करणे, महिला आज कुठेही कमी नाहीत, सर्वात जास्त शिकतात महिला. आज रिझल्ट आले तर पाहा असेल तर 70% या मुली पास होतात. मुलांचा आली गडबड झाली, पर्सेंटेजला पण सगळ्या मुलीच तुम्हाला 1, 2, 3 नंबरला दिसतील. आणि म्हणून महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे. स्त्री शक्ती नुसती बोलण्यापुरती नाही, आदिशक्ती आहे, महालक्ष्मी आहे. देवीची पूजा करायला तुळजापूरला जातात, वैष्णवदेवीला जातात, महालक्ष्मीला जातात, कुठं कुठं जातात. आणि म्हणून आपण सगळं तिकडं जायची गरज नाही. या सगळ्या महालक्ष्मी आहेत, या सगळ्या महासरस्वती आहेत. 50% आरक्षण देऊन त्यांना जर राजकारणामध्ये आपण आणलं असलं म्हणजे आता संसद आणि विधानसभेमध्ये व्हायला पाहिजे, होत नाही आहेत तर तिथं पुरुषांची सर्व मक्तेदारी आहे. त्यांना हे मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित नको आहेत. जिल्हा परिषद, पंचायत, ग्रामपंचायतमध्ये चालेल पण महिला आमदार झाल्या तर, महिला 50% खासदार झाल्या तर हे अजून विचार पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये चालत नाही आहे. म्हणून ताईंच्या माध्यमातून जो चित्रपट आला आणि त्या काळात खरोखर तुम्ही धरा का 70, 80, 90च्या दशकामध्ये हे सर्व चालत होते. आता हे ताई चालत नाही. आता सुना पण फार प्रखर आहेत, पाठीमाग बसल्यात बघा सगळ्या रणरागिणी आहेत का नाही. आता सासवा बोलत नाही. आता सासवांची अवस्था थोडीशी जरा डलमलीत आहे कारण आता या नवीन औद्योगिकरणानंतर या नवीन भारतवर्षामध्ये का मुलींना आपण प्राधान्य दिला. मुली शिकल्या पाहिजेत, पुढे गेल्या पाहिजेत. पूर्वी मुलींना सांगायचं का ज्या पद्धतीनं अबॉर्शनच्या केसेस भरपूर वाढल्या होत्या, मुली नको, पण आज मुलीनं दाखवून दिलंय का मुलीच या देशाची प्रगती करू शकतात, मुलीच घर चालवू शकतात आणि मुलीच आई वडिलांना प्रेम देऊ शकतात. पण या आमच्या 4 मुलांनी दाखवून दिला नाही. मुलगी नाही त्यांना, 4ही मुलं आहेत पण 4ही मुलांमध्ये त्यांना एक खंत होती का मला मुलगी नाही आणि म्हणून त्या माहेरच्या साडीचं दुःख त्यांच्या हृदयात सलत होतं. आणि बरोबर बघा त्याच्या निवृत्तीच्या दिवशी त्यांना का अलकाताई कुबल आल्या पाहिजेत आणि म्हणून आज त्यांना मुलगी म्हणून त्यांनी इथं बोलवलं आहे. तर त्याचं पण मनापासून मी अभिनंदन करतो का अतिशय सुंदर विचार आपण मांडला आणि याच्या निमित्तानं अलकाताईंच्या बरोबर आम्हाला इथं बोलता आलं, चर्चा करता आली किंवा तुम्ही सगळ्या थांबल्यात, तुम्हाला ते फोटो सेशन तुम्हाला पण संधी मिळेल. शांततेत फक्त गर्दी न करता केलं तर निश्चितपणे आणि केलं पाहिजे. अतिशय सुस्वभावी आहेत. अनेक वेळा आपण टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये त्यांना पाहतो, डिबेट्समध्ये येतात, मोठ्या मोठ्या कार्यक्रमात येतात, पण अतिशय सुस्वभावी आहेत, चांगला स्वभाव त्यांचा आहे. आणि निश्चितपणे महाराष्ट्राला तो एक चित्रपट त्यांनी दिला तर तो अजरामर चित्रपट दिला. आणि अलकाताई तुम्ही खरोखर प्रत्येकाच्या हृदयावर नुसत्या महिलांच्या नाही, हा गाणं ऐकताना आज जेव्हा जेव्हा ही पाठवणी मुलीची केली जाते ते वरातीमध्ये आपले बँडवाले पण हाच गाणी वाजवतात, डीजेला पण हाच गाणी असतो. हे गाणं नसेल तर पाठवणी होत नाही आणि त्यावेळेला तुमचा जो चेहरा आहे तो लोकांच्या नजरेसमोर येते. म्हणजे तुम्ही सुद्धा अजरामर, तुमची कधीही प्रतिमा पुढच्या 100 वर्षात तरी लोक विसरणार नाहीत, एवढंच सांगतो. या कार्यक्रमाला प्रवीणजी आम्हाला बोलवलेत, आमचं शेवटी सहकार्य आहे काँग्रेसचं, आम्ही आमच्याबरोबर सर्व कार्यक्रमात असतो. मी आताच सांगितलं का भरत म्हात्रेंना उपसभापती बनवायचं होतं, त्याचा फार हट्ट होता का मला काठावलींचा राजीनामा, याच्या हट्टासाठी ते वसंत काढाचा राजीनामा घेतला आणि भरत मी उपसभापती बनवून दिला. हा प्रवीणचा हट्ट होता. प्रवीण जे सांगतो तो मी ऐकतो आणि या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं अलकाताई यांना आईचं आहे. मी सांगला निश्चितपणे येईल. सेवानिवृत्ती येते, चांगली सेवा केलीत आपण. आता पुढचं जो आयुष्य आहे ते आपण फिरण्यासाठी, बाकीसाठी, त्या लोकांची मुलं घडवण्यासाठी आपण फार कष्ट घेतलेत, आपली पण मुलं घडवलीत. आता राहिलं का श्री ये जिंदगी न मिलेगी दुबारा, पुन्हा आपण जन्माला येत नाही आणि आलो तरी काय येणार माहिती आहे का तुम्हाला? 84 लाख योनी, कोण बैल होईल, कोण देवमासा होईल, कोण मच्छर होईल. तुम्हाला हा जीवन जो आहे नका चुकून हा जन्म मिळाला असतोय.
सगळ्यांना दुःख आहे. अंबानीना आहे, मोदींना टेन्शन आहे, देवेंद्रना झोप येत नाही, रात्रभर जागायला लागते, रात्रभर पक्ष फुटतात. किती लोकांना टेन्शन आहे. उद्धव ठाकरे झोपत नाही, पवार साहेबांना टेन्शन असते, श्रीमंतांना टेन्शन आहे कारण त्यांच्यावर हजारो कोटीचं कर्ज असते उद्योगांसाठी. राजकारणात टेन्शन उद्या सकाळी काय होईल माहीत आहे. तुम्हाला वाटतं आम्हालाच टेन्शन आहे, लाईटचा बिल नाही गेला, हप्ता नाही गेला घरचा. पुन्हा हे जीवन येत नाही. प्रत्येक क्षण अनमोल आहे. जायचं कधी माहीत नाही, एक्झिट आपल्या हातात नाही. आणि म्हणून प्रेमाने जगा. आम्ही एकच सांगतो, आपण जे कर्मवीरांची शिकवण आहे का आपल्या ताटातल्या लोकांना दिली पाहिजे. आपल्या गरजा किती आहेत त्या आपण अन्न वस्त्र निवारा तेवढ्या गरजा पूर्ण झाल्या तर पुढच्यांच्या गरजांसाठी आपण मदत केली पाहिजे. लोकांसाठी जगा, समाजासाठी जगा, तर निश्चितपणे तुमचं आयुष्य सुकर आहे. कारण जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो, हे आपण रोज प्रल्हाद शिंदेना ऐकतो. अतिशय सुंदर गाणं असतंय का त्याच्यात आपल्या जीवनाचं सार सांगितलं आहे. म्हणून आपण या अतिशय सुंदर कार्यक्रमाला सुंदर संध्याकाळी हा कार्यक्रम छान पार पडलेला आहे. अलकाताई, मी आपली रजा घेणार का अजून 2 लग्न आहेत. आम्हाला राजकारणाला एक तर एक्सपायरी नाही, रिटायरमेंट बिलकुल नाही. लोकांना होता येते, पण आमचे 80-90 झाले तरी हाताला हात धरतील पण राजकारण सोडणार नाही. मी सांगितलं फक्त मी एकच नेता आहे का मला यांनी बाजूच्या मतदारसंघात 2014 साली पाडलं लोकांनी. मी सांगितलं आयुष्यात पैसे देऊन मी पुन्हा उभा राहणार नाही. वयाच्या 47 वर्षी राजकारणातून लढणार नाही. लढू शकतो, हे टाकतात त्यांच्या दुप्पट पैसे टाकायची ताकद आहे, पण पैसे 2-3 हजार रुपये मताला देऊन मी हात जोडायला जाणार नाही. त्यापेक्षा गोरगरीब जो दारात येईल, जे काम करतात, जे गोरगरीब आहेत, दत्तक मुलं आहेत, आजारी आहेत, त्यांना मदत करतो, लोकांना घरं बांधण्यासाठी मदत करतो. हे पैसे धर्मादायी जातात, कोणी दारातून परत जात नाही आणि म्हणून ती कामं करतो. पण इलेक्शनला लढणार नाही, मी जाहीर करणारा पहिला माणूस आहे आणि निश्चितपणे सांगितलं काम करेन समाजासाठी, पण तो पुन्हा निवडणूक लढणार नाही. आणि म्हणून आम्ही सांगितलं का रिटायरमेंट आली त्याने पुढचं रिटायरमेंट थांबायचं नाही. कारण थांबण्यासाठी हा जन्म नाही आहे, हा एकच जन्म आहे, हा शेवटपर्यंत आहे. कार्यरत राहा, काम करत राहा, समाजासाठी काम करत राहा. एवढं तुम्हाला सांगतो. तुम्हाला ईश्वर दोघांना पण उत्तम आरोग्य देव. आणि आता प्रवीण तुला सांगतो, त्यांना आता कुठलं देवस्थानी जायचं असेल, त्यांना कुठं फॉरेनला जायचं असेल, नुसतं हातात काढा घालून जमणार नाही. त्या काड्याचं 2 लाख संपव, त्यांना जाऊ दे युरोपला, त्यांना जाऊ दे सिंगापूरला, त्यांना जाऊ दे कुठेतरी दिल्लीमध्ये. मी आता 55 भगिनी घेऊन दुबईला गेलो. 8 काका आहेत, त्यांना वैष्णवदेवी काश्मीर 2 वर्षापूर्वी 62 जणांना केलं. खर्च येतो, 40 लाख येतो, 50 लाख येतो, पण माझ्यावर 450-500 लोक फॉरेनमध्ये फिरलेले आहेत. माझ्यावर असा कोणी माणूस नसेल. आता ड्रायव्हर समोर उभा आहे बघा, फोटोग्राफर उभा आहे, हे सुद्धा थायलंडला, दुबईला, सिंगापूरला, मोरोक्कोला, कुठं ना कुठं माझ्यावर. आता हा फोटोग्राफर लक्ष्मण हा लंडनला होता. त्या लोकांना फिरवतोय. लोकांना फिरवायला गेलात तर तू फिरशील, पण त्यांना आता जे सुख द्यायचं आहे, नुसतं ताईना बोलून त्याचं समाधान नाही आहे. त्यांचं जरा पासपोर्ट काढ, पटकन 2 दिवसात पासपोर्ट मिळतात, अडचण असेल तर मला सांग. पण त्यांना मस्तपैकी विना किंवा केसरीमधून त्यांना फॉरेन दौऱ्याला तू पाठवशील एवढी माझी अपेक्षा आहे. न तुला अडचण आली तर मला सांग, मी तिकीट देईन. एवढी पण माझी या निमित्तानं तुम्हाला आहे. आणि तुम्हाला ताई खूप खूप शुभेच्छा. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महेंद्र शेठ घरात आपण सांगितलं की या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये की मुली शिकल्या पाहिजेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण बघतो की शिक्षण घेतलं पाहिजे. महेंद्र शेठ जाता तर तुम्हाला मी एवढंच या ठिकाणी महेंद्र शेठ तुम्हाला मी जाता एवढं सांगू इच्छितो की अलकाताईंना 2 मुली आहेत माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्याच्यातील एक मुलगी त्यांची पाहिली. एवढं मला एवढं माहिती आहे, म्हणून जरा जोरदार टाळ्या. म्हणजे ताईने देखील मुलींना एवढं शिकवलेलं. ताई गोष्ट खरी आहे. यस, म्हणजे माझ्या वाचनामध्ये कुठंतरी आले होतं की ताईंची मुलगी पायलट आहे. म्हणजे ताईंनी देखील आपल्या मुलींना उच्च शिक्षण दिलेलं आहे आणि देशाची सेवा त्या ठिकाणी करतात. महेंद्र शेठ घर साहेब आपणास मनापासून धन्यवाद देतोय आणि पुढील वाटचालीकरिता आपणास खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतोय. धन्यवाद. आणि मंचावरती उपस्थित या ठिकाणी सन्माननीय भवन गायकवाड सर, आपणास विनंती करतो की आपण शुभेच्छापूर्वक मनोगत व्यक्त करावं, 1-2 शब्द व्यक्त करावे. खरं म्हणजे त्यांचं प्रास्ताविक आणि महेंद्रजी घरत यांचं भाषण याच्यामधून या दोघांनी